स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रथम नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्या तरी त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। पिंपळवंडी गटामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार, चर्चा वेगवेगळी होते। हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे। या मतदारसंघामध्ये मंगेश कांगडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की जाणार नाही, महाविकास आघाडीकडून उभे राहणार की शरददादा सोनवणे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार, त्याचबरोबर अतुल बेनके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची या निवडणुकीमध्ये आघाडी होणार का, अशी वेगवेगळी चर्चा होते। या पिंपळवंडी आळे गटामध्ये विजय कुराडे एक नवीन नाव उमललेलं आहे, एक नवीन नाव चर्चेला आलेलं आहे। विजय कुराडे उच्च शिक्षित आहे, राजकारणाचा प्रगल्भ दांडगा अभ्यास आहे, हे उत्कृष्ट समीक्षक आहेत। केवळ राजकारणच नाही, समाजकारण, न्यायव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे। या मतदारसंघामध्ये विजय कुराडे यांचं नाव जेव्हा चर्चेमध्ये आलं, अनेक राजकीय मंडळींना घाम फुटलेला आहे। विजय कुराडे म्हणजे आपण म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं विजय कुराडेंना भविष्यकाळ पुढच्या निवडणुकींना खूप सोपा आहे। या जिल्हा परिषद गटामध्ये विजय कुराडे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे। अर्थात ते आता कुठल्या पक्षाकडनं वगैरे आभाग वेगळा आहे, पण विजय कुराडेंचे या गटामध्ये लागलेले वेगवेगळे फ्लेक्स लक्षवेधी ठरतात। आज ते योगायोगाने आपल्याला उमरस क्रमांक 1 या ठिकाणी भेटले। इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे, कदाचित ते महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला आले असतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्याची समस्या कशा प्रकारे सोडवायची, मार्गी लावायची, असा त्यांचा प्लॅन सुरू आहे। काही मंडळी त्यांच्यावर राजकीय द्वेष मनात ठेवून टीका करतात, परंतु विजयराव कुराडे ज्या पद्धतीनं चाललेत बिबट्याचा विषय, त्या पद्धतीनं ते मार्गी लावू शकतात। आता चर्चा होणारच, निवडणुका पुढ्यात आहे, त्यामुळे विघ्न टाइम्स विविध ठिकाणी फिरून लोकांचा काय केलं, लोक काय म्हणतात, लोकांच्या भावना काय आपण जाणून घेतो असतो। विजयराव नमस्कार, तुम्ही आज उमरजमध्ये आलात, काय महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतले? हो, अगदी आत्ताच महालक्ष्मी प्रांगणामध्ये आलो आहे। उमरजसारखं एक गाव आहे ज्याला सांस्कृतिक एक चांगला फार मोठा वारसा आहे, वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे आणि मळगंगा माता आणि महालक्ष्मीच्या वास्तव्याने हे गाव खरं तर पुणे झालेलं आहे। भाविकांचे श्रद्धास्थान असणारं हे गाव आहे। नक्कीच या धरणाच्या अलीकडे आणि पलीकडे विघ्नेश्वराचं मंदिर आहे, त्यामुळे या भागाला एक प्रसन्नता या भागात नक्कीच नांदते। एक सांप्रदायिक वातावरण या गावामध्ये असतं आणि आता नवीन तुम्ही जसं म्हटलात की निवडणूक आपल्याला पुण्यामध्ये आहेत, त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका सामोरं जावं, लोकांना भेटावं म्हणून मी उमरज नंबर 2मध्ये आपल्या सगळ्या मान्यवर समजा सरपंच असतील सगळ्यांना भेटलो। तसं त्याप्रमाणे आता उमरज नंबर 1मध्ये त्या ठिकाणी आता काही लोकांशी या ठिकाणी भेटतोय आणि त्या ठिकाणी काही कार्यक्रमाचं आयोजन करावं, लोकांना एकत्र करावं, आपला प्लॅन सांगावा, असं प्रयोजन या निमित्तानं आहे। विजयराव, तुम्ही दिसायला चिकणे चोपडे आहेतच, तुमचं काम पण तेवढंच पारदर्शक पाहायला मिळतं। मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे तुमचे होल्डिंग लागलेले आहेत, पण तुमचा पक्ष कन्फर्म नाही, आमच्या पण मनामध्ये शंका येते। साहेब, हा प्रश्न खरं तर दूर करतो। मी आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारेचा पुरोगामी विचारधारेचा एक व्यक्ती आहे। मी जितकं माझं व्यासंग आणि वाचन आहे त्याप्रमाणे मला एक जाणवतं की या देशामध्ये जर आपल्याला शांतता हवी असेल आणि आपल्याला या देशामध्ये जर जे संविधान जगायचं असेल तर आपल्याला आम्ही भारताचे लोक हे आपल्या संविधानाच्या पहिल्या प्रास्ताविकेचं पहिलं वाक्य आहे। मग आम्ही हिंदू लोक म्हटलं नाही, आम्ही मुस्लिम लोक म्हटलं नाही, किंवा आम्ही कुठले लोक असं वर्णन केलेलं आहे। आम्ही भारतीय लोक हा सेक्युलर खरं तर विचार या देशामध्ये रुजला गेलेला आहे, तो खोल रुजलेला आहे। त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला देशाला एक संघ ठेवायचा असेल आणि राज्यामध्ये जर अशांतता निर्माण करायची नसेल, शांतताप्रिय मार्गाने आपल्याला जीवन जगायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागेल। हा एक सार्वत्रिक विचार, एक सेंट्रल त्या ठिकाणी सेंट्रलला ठेवून म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी हा विचार आपण ठेवून खरं तर पुढे जाणं अत्यंत अपेक्षित आहे। म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी असेल हा विचार जोपासलेला आहे, राष्ट्रवादाची व्याख्या साहेबांनी मांडली आणि तो विचार पुढे घेऊन चाललेला आहे। त्याच विचारधारेनं मला माझी निष्ठा त्या विचारधारेवर 100% आहे आणि म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारेने मी काम करणे कार्यकर्ता आहे। दरम्यानच्या काळामध्ये माझे मित्र आदरणीय बेनके साहेब यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेबांसोबत यावं, तिकीट घ्यावं, लढावं, अशा वैयक्तिक अशा अपेक्षा होत्या। त्या अनुषंगानं मी त्या कुटुंबाशी पहिल्यापासून जोडला गेलेलो आहे, त्यामुळे आमची मैत्री सरसरूत आहे। त्यामुळे कोणाकडे उमेदवारी घ्यावी
आमच्या पवारसाहेब यांच्या पक्षाचं धोरणाचं काय नेमकं आताचं गणित आहे याच्यामध्ये स्पष्टता येणं बाकी आहे. पण ठीक आहे ना, मग जे होईल ते होईल. आपल्याला पुढे जाता असा निर्णय घ्यावे लागतील. पण आता मात्र लोकांमध्ये जाणं अपरिहार्य आहे. वेळ कमी आहे. म्हणून माझी मिसेस असेल, मी असेल, आम्ही आळेगाव असेल, आळेगावमध्ये आता आम्ही काल परवा मोठा कार्यक्रम त्या निमित्तानं होम मिनिस्टरचा घेतला. महिलांमध्ये आम्ही गेलो. अनेक महिलांना त्या ठिकाणी आम्ही डॉक्युमेंटरी शो केली की आम्ही काय केलं, आम्ही काय करतोय, काय करायचं आहे आम्हाला. आणि ह्याच्यामध्ये आपण आता उमरज असेल, उमरज नंबर 2 दोन्ही गावं असेल, काळवाडी असेल, गायमुखवाडी असेल, पिंपरी असेल, पिंपोंडीच्या वाड्यावस्ती असेल, पिंपोंडी असेल, आळी असेल, तडकोवाडी, वडगाव आनंद, या सगळ्या गावांच्या मध्ये आपल्याला जाणं आणि लोकांना भेटणं ही प्राथमिकता सध्या डोळ्यापुढे असल्यामुळं आता आपण फिरतोय. या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय, मोठमोठे तुमचे होल्डिंग लागलेले आहेत, लोकांचा प्रतिसाद काय मिळतो, लोक काय सांगतात आणि तुम्हाला कुठले प्रश्न मार्गी लावायचे? वाणीसाहेब काय माहिती आहे का, आपल्याला एक विजन तर समोर ठेवावं लागेल. म्हणजे 5 वर्षानंतरचे प्रत्येक गावातले प्रश्न बदलतात. म्हणजे आपल्याला कधी वाटलं नव्हतं 10 वर्षापूर्वी की बिबट प्रश्न इतका मोठा आपल्यासमोर येईल. त्याच्यामुळं आज तो प्रश्न आवापासून उभा आहे आणि तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि राजकीय त्याचा फायदा घेणं, त्या विषयाला राजकीय स्वरूप देणं हे आता अपेक्षित नाही. लोकांचे जीव जात आहेत, लोकांचे प्राण आता त्या ठिकाणी खरं तर धोक्यामध्ये आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत, माता भगिनी शेतामध्ये काम करत आहेत, बाबाला वृद्ध त्या ठिकाणी घरामध्ये सुरक्षित नाहीत. आपण त्या ठिकाणी पाहिलं पिंपरखेडसारख्या गावामध्ये अनेक घटना त्या ठिकाणी वारंवार घडतात. एक वातावरण विचित्र निर्माण झालेलं आहे की बिबटसारखा प्राणी जो शेड्यूल 1 मध्ये आहे आणि केंद्रीय जो WPA ॲक्ट आपला जो आहे 1972चा, त्या कायद्यात खूप मोठं संरक्षण त्या प्राण्यांना दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही करता येत नाही, त्याला मारता येत नाही, त्याला इजा पोहोचवता येत नाही, त्याला काही करता येत नाही. हा प्रश्न इतका ज्वलंत आहे, इतका प्रचंड प्रश्न आपल्या समोर आहे की राज्यकर्ते सुद्धा हातबल झालेले आहेत. पण साहेब मला असं वाटतं की आपण सोशली या गोष्टीकडे पाहत असताना आपण एक लिगली त्याच्यामध्ये काय आपल्याला निर्णय घेता येईल का या अनुषंगाने मी गेली 2 महिने या विषयावर काम करतोय. म्हणून माझा प्राधान्यक्रम आहे की बिबट समस्येवरती प्रामुख्याने काम करायचं. हाच विषय घेऊन मी तुमच्या आता पुढच्या 4 दिवसामध्ये एक मोठं त्याचं स्वरूप जे आहे माझ्या कामाचं ते आपल्यासमोर मांडणार आहे. म्हणजे ते आता मी त्यावर वेगळं बोलेल. पण आता माझा प्रश्न जो आहे की बिबट समस्येवरती तोडगा काढण्याच्या करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांची मदत घेऊन लोकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून लोकभावना ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये एकत्रित करून त्या आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत कशा पोहोचवता येतील याचं एक रोडमॅप आम्ही क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे आपण त्यावरती काम करतोय. त्याला मूर्त स्वरूप यायला आणखी 4 दिवस, थोडे 2-4 दिवस लागतीलही. माध्यमांसमोर मी ते घेऊन येईलही. हा एक भाग झाला. नंबर 2 म्हणजे की प्रत्येक गावामध्ये जे प्रश्न आहेत, म्हणजे आता उमरजचे प्रश्न काही वेगळे असतील, काही सगळ्या गावांचे प्रश्न काही कॉमन असतील, व्यक्तिगत लाभाची योजना असतील, अंधअपंगांचे काही प्रश्न असतील, याच्यामध्ये काही तुमच्या महिला बालविकासचे काही प्रश्न असतील, तुमचे काही आरोग्याचे प्रश्न असतील, प्राथमिक दवाखान्याचे प्रश्न असतील, जे जिल्हा परिषद स्तरावरती ज्या प्रश्नांना वाचा फोडता येते, अन्याय मिळवता येतो, असे अनेक प्रश्न आहेत. ज्याच्यामध्ये DPDC असेल आणि जिल्हा परिषद असेल, यांना हातात हात घालून जो माणूस घेऊन जाईल तो विकासाची नक्की किमया साधेल असं त्या निमित्तानं आहे. पण आपल्याला हे सगळं करण्याचा एक प्लॅटफॉर्म हवा असतो. मग त्याच्यामध्ये राजकारण येतं, पक्ष येतो, गाव येतं, गावकी येते, भावकी येते, उमेदवार येतात, डाव प्रतिडाव राजकारण, हे सगळ्या गोष्टी होत असतात. पण ते सगळं निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपण करूया. आता आपल्याला लोकांचे प्रश्न समजून घेणं ही प्राथमिकता आपली आहे. त्यामुळे मी आज उमरजमध्ये आहे आणि ह्या प्रत्येक गावाचं मला एक डेव्हलपमेंटमध्ये मॉडेल आपल्याला करण्याकरता काय प्रश्न कुठला हातामध्ये पहिला घ्यायचा याचं माझं थोडंसं अभ्यास आणि कामकाज चालू आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती काम आता करतोय. त्यामुळे तो जो काही आपला विजन आहे तो आपण एकत्रितपणाने निवडणुकी दरम्यान असेल त्या काळात तो मांडू. पण तुर्तच आपल्याला आपलं नाव लोकांमध्ये जाणं, आपण पोहोचणं, आपली काय क्रियाशीलता आहे, आपण काय करू शकतो, आपला आवाका काय आहे, आपल्याला प्रश्नांची जाण आहे का, आपण ते सोडू शकतो का, कुठल्या एजन्सीमार्फत आपण ते काम करू शकतो, ह्याचा सगळ्याचा सर्वांगीण विचार करून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळं आता आपण ह्या उमरजमध्ये असू, नंतर आपण काळवाडीत जाऊ, पिंपळवंडीमध्ये जाऊ, पिंपळवंडीच्या गावठाणचे प्रश्न वेगळे असतील, वाड्यावस्तीचे प्रश्न वेगळे असतील, याचा अभ्यास करू, त्याचं एक नोटिंग करू, त्याचं कामाचं त्या ठिकाणी ठरवू आपण प्राथमिकता काय काय आहे त्या, आणि तसं आपण पुढे जाऊ. विजयराव, तुम्ही बोलता तसं आतापर्यंत करत आलेला आहात. सर्वसामान्य माणसाला तुमच्याकडनं ज्या मूलभूत गरजा आहे म्हणजे पाणी, रस्ते, आरोग्य, हे प्रश्न सुटणारच आहे. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. बिबट्याचा मोठा विषय तुम्ही एक सामाजिक हातामध्ये घेतलेला आहे, तोही मार्गी लावाल. परंतु लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात. रस्त्याची अडचण असते, एखाद्याला शेजारचं भांडण असतं, गोरगरिबाला कायद्याची मदत लागत असते, खूप पैसे खर्च करावे लागतात. तुम्हाला जर मतदारांनी या निवडून दिलं तर गोरगरीब जनतेला तुमच्याकडून कायद्याच्या माध्यमातून
अल्प दरामध्ये काही मदत मिळू शकेल का? साहेब, अल्पदराचा प्रश्नच नाही. शासन ही जी काही व्यवस्था आहे ना ती तुम्हाला नीट हाकता आली. समजा की सकाळी मला आज 2 आमच्या तिथनं फोन आले की आमचं DPचं बिघाड झाला आहे, ते जे काही फ्री फेज लाईटमध्ये फॉल्ट झालेत. मी आळ्याला फोन लावला, नंतर मनसरच्या हेड ऑफिसला फोन लावला, त्याच्यावरनं पुण्याच्या रुरल सर्किट हाऊसला फोन लावला. म्हणजे तिथं लावून तो प्रश्न मार्गी लावला. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला तो प्रश्न सोडवण्याकरता काय काय करावं लागेल ना त्या सगळ्या यंत्रणांना आपण अलर्ट करून ते काम करून घेणं कला ही फार महत्त्वाची आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करण्याचे धोरण जे आहे ना आपलं, किंवा पाठपुरावा करण्याचं जे स्किल आहे ना आपलं, ते वापरावं लागतं. तसं लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात, काही दवाखान्यांच्या असतात, काही उपचारांच्या असतात, काही मदतीच्या असतात, काही अपघात असतात, काही पोलीस स्टेशन असतं, काही न्यायालयीन असतात, रस्त्याचे प्रश्न असतात. ह्या सगळ्या प्रश्नांकरता काय करावं हे ज्याला कमी वेळामध्ये करता येतं, ज्याला सुचतं, तो माणूस नक्की लोकांना बऱ्यापैकी जास्त लोकांना न्याय देऊ शकतो. मला वाटतं हा सगळा अनुभव आम्ही ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. आणि तो अनुभव गाठीशी असल्यामुळं ह्या जे काही 14 गाव आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत, इथल्या लोकांच्या प्रश्नाशी आपण जर एकरूप झालो तर हे प्रश्न सोडायला आपल्याला काही वेळ लागणार नाही किंवा अडचण येणार नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या कुठल्याही खात्याकडून कशी मदत लोकांना मिळवून द्यावी, म्हणजे माझे 2 फोन आहेत की एका याच्यावर प्रश्न आला तर मी ह्या फोनवरून लगेच त्याला उत्तर शोधतो, मी बघतो, करतो. माझ्या ते स्वभावात नाही, मला ते आवडत नाही. म्हणजे माझ्या कुठल्या माणसाला गावात तुम्ही कोणाला विचारा, आणि मला एक प्रश्न आता विचारला की ही अडचण आहे, तर त्याला मी दुसऱ्या फोनवरून लगेच सांगत असतो अधिकाऱ्याला की ही अडचण आहे, काय करायचं. म्हणजे होतंय तर लगेच करायचं, नाही होत तर का होत नाही ते कारण पण सांगायचं. म्हणून लोकांना आशेवर ठेवून झुलवत ठेवण्याची भूमिका माझी कधी नाही आणि नसते. जे करायचे ते रोखोक आणि क्लिअर करायचं. त्यामुळं मला एक खात्री आहे की ज्यावेळी मी बिबटचा प्रश्न आता हातामध्ये घेतो त्यावेळेला त्याचा अभ्यास करून मला काय पावलं उचलायची त्याचा मी एक रोडमॅप तयार केलेला आहे. त्याप्रमाणे मला पुढे जायचं. म्हणजे अभ्यासोपरांना आपण पुढे गेलो तर नक्की त्याचा फायदा होतो. तसं लोकांचे व्यक्तिगत स्वरूपाचे रस्त्यांचे प्रश्न असतील, काही वाद असतात, आता शासनाचे धोरणं बदललेले आहे, रस्ते द्यायचे प्राधान्य त्या ठिकाणी लोकांना शासनाने आता प्रदान केलेलं आहे. म्हणजे तो विषय पण शासनाने चांगला हाताळलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्या बेसिक प्रश्नांमध्ये गाव पातळीवर काम केल्यामुळं मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाचं काम आपल्याकडनं होऊ शकतं, आपण तो पाठपुरावा करू शकतो, ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. तो सेवेचा भाव आहे. तो सेवावृत्ती जीवनाचा आपल्याला जो काही आपण लोकांसाठी करू त्याची ती आपल्याला एक प्रामाणिकपणाची भावना आपली असेल तर ते काम पुढे नेता येतं. त्यामुळे याच्यामध्ये अल्पदर किंवा काय ही विशेष येत नाही. ही आपलं उत्तरदायित्व होऊन आपण ते करायचं असतं आणि ते निरपेक्ष भावनेने करायचं असतं. जसं की आता मला मी विचार करतोय की आता सगळ्या गावांमध्ये बिबटचा खूप मोठा प्रश्न आहे, तर मला एखाद्या छोट्या वस्तीवरती एखादा लाईट टॉवर देता येईल का? मग मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीशी काल बोललो की मला एक 200 पोल तुम्ही उपलब्ध करून द्याल का? तर त्याच्यामध्ये काय किती पैसे लागतील, मला किती इन्व्हेस्ट करावे लागतील. लोकांच्या जीवनामध्ये जर मी अंगणात आलेला बिबट्या लोकांना दिसला तर लोक पटकन घरामध्ये पळून जाऊन लहान मुलं उचलून नेऊन जीव संकट आपले जे आहेत ते आपल्याला ते मात करता येईल. अशा काही वाड्या वस्त्या वंचित आहेत की जेव्हा लाईट नाही आता, तर माझा तो मनोदय आहे व्यक्तिगत स्वरूपाचा की आपण त्या ठिकाणी लाईट पोहोचवायचं काम करू. आपल्या लोकांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश जर आपण त्या ठिकाणी पाडू शकलो, अशा जी काही लोकांच्या जीवनाची जी काही गती आहे प्रगतीची उन्नतीची ती जरा वाढवू शकलो तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला अंमलात बदल करता येऊ शकतो. ते आपण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या माध्यमातून करू ही खात्री मला या ठिकाणी आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ शकते का किंवा व्हावी का? नाही, तालुका स्तरावरती विषय वेगळे आहेत, मतदारसंघाबाजी विषय वेगळा आहे. तुम्ही जर बेल्लाराजुरी गटामध्ये गेलात तर तिथलं इच्छुक असणारे उमेदवार पक्षाचे बलाबल तिथले प्रश्न वेगळे आहेत. आळेपिंपोंडीमध्ये आलात तिथं स्थानिक आपले जे काही आमदार आहेत त्यांचं गाव आहे या मतदारसंघामध्ये. पिंपोंडीसारखं एक मोठं गाव आहे, आळेसारखं एक मोठं गाव आहे. पक्षी रचना, पक्षी बलाबल, पक्षीय कार्यकर्ते यांची एक वेगळी सांगड या ठिकाणी पाहायला मिळते. 2 राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही का? 2 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मिलन हे काय उमेदवार बघून होऊ शकतं, पण पक्षाची एकत्र येण्याची भूमिका होईलच असं आपल्या स्तरावरती काय 2 पक्ष एकत्र नको, पण किमान ह्या निवडणुकीपुरती आघाडी वगैरे नाही. बघा कसं आहे, समजा जर आघाडी व्हायचं ठरलं तर जागा वाटप तर करावं लागेल. पण तसा वरून जर जिल्ह्यातून आदेश असेल तर त्याप्रमाणे जागा वाटप होईल. म्हणजे हे निर्णय कोण घेणार आहे? बेनके साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, ही लोक निर्णय घेतील. पण त्यांचा निर्णय जो होईल तो पक्षाच्या कार्यकर्ता मानावा लागेल. तो वेगळा चिंतनाचा भाग आहे. तेच आघाड्या व्हाव्यात न व्हाव्यात, पण कुठली आघाडी झालं काही झालं तरी आपल्याला निवडणूक लढायची असेल तर जी तयारी करायची असते ती आपण आता करतोय. तर तुतारी का घड्याळ? नाही, आघाडी तुतारी आली तर तुतारी घेऊ, आघाडी घड्याळ आली तर घड्याळ घेऊ. तो प्रश्न काही नाहीच आहे. तो वरिष्ठांनी सांगावं आपण ऐकावं. त्यामुळे लढण्याची तयारी आपण असेल, आपण निवडून येण्यास पात्र ठरलो तर आपल्या उमेदवार देतील. आपला निवडून येण्याचा बोलबाला असेल तर आपल्यावरती पक्षाच्या ठिकाणी विश्वास ठेवेल. पण आपलं कामच काही नसेल तर निष्करण आपण इच्छुक असून उपयोग होणार नाही. म्हणून पक्षीय नेतृत्वावरती विश्वास सोडायचा असतो. आपण काम करायचं असतं. संधी द्यायची का नाही हा नेतृत्व ठरवेल, त्याप्रमाणे आपण पुढे यायचं असतं. विजय कुऱ्हाडे एक व्हिजन असलेला युवक आहे. हाती घेतलेलं काम
पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. ह्या मतदारसंघामध्ये बिबट्याचा समस्या मोठी आहे, ती कशा पद्धतीनं मार्गी लावता येईल याचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. अर्थात केवळ मतदारसंघातच नाही तर कदाचित हा विषय राज्यापुरताही संपूर्ण मार्गी लागू शकतो. विजयराव कुऱ्हाडे उच्च शिक्षित आहे, एक कॅलिबर आहे, काम करण्याचे त्यांच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांचे त्यांचे मैत्रीपूर्ण भावासारखे संबंध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांचाही चांगले संबंध राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते पवारसाहेबांचे त्यांचे संबंध चांगले आहेत. कालच ते पवारसाहेबांचे आशीर्वाद घेऊन आलेले आहेत. या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांचे संबंध चांगले आहेत. एवढंच नाही तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांचे संबंध चांगले आहेत. जर त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली तर कदाचित त्यांचं आळेगाव हे मोठं गाव आहे, हे गाव त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू शकतं. आळे, पिंपळवंडी, उमरस, काळवाडी ही मोठमोठी जी गावं आहेत त्यांना साथ मिळू शकते. विजय कुऱ्हाडे यांचं शिक्षण, काम करण्याची पद्धत, त्यांची हातोटी सचोटी ही वाखाणण्याजोगी आहे. मतदारांनो, असा चेहरा, असा हिरा तुम्ही नक्की पारखा. भविष्यकाळ तुम्हाला उज्ज्वल राहील. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, उमरस. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.